मंडळी नमस्कार. पुणे आहे ना, पुण्यामधले पिंपरी चिंचवडमधले काही मित्र लेह लडाखच्या ट्रिपसाठी फिरायला गेले होते. आता झालं काय, जवळ-जवळ 12 मित्र आणि 3 फॉर्च्युनर ही मंडळी फिरायला लेह लडाखला गेली. आता लेह लडाखला गेल्याच्या नंतर झालं काय, की सतत 5 दिवस आहे ना, बर्फ पडला तिकडे. आता बर्फ पडल्याच्या नंतर झालं काय, तर यामधले 3 जे मित्र आहेत, हे आजारी पडले आणि ते विमानाने पुण्याला आले. आता यानंतर झालं काय, की लेह लडाखवरून आर्मीच्या जवानांनी तिथून यांना बाहेर काढलं, म्हणजे बाहेर सुटका केल्याच्या नंतर लेह लडाखवरून 3 फॉर्च्युनर मुंबई दिल्ली जो हायवे आहे, या हायवेवरून येत असताना राजस्थानमध्ये यामध्ये जी समोरची फॉर्च्युनर होती, ही समोरची फॉर्च्युनर अपघातग्रस्त झाली. कदाचित स्पीड जास्त असावं या फॉर्च्युनरचं आणि ही फॉर्च्युनर डिवायडरला धडकली आणि त्यानंतर जवळ-जवळ 30 फूट वरून खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर झालं काय, तर इथे 3 तरुणांना जीव गमवावा लागला. फॉर्च्युनरचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले होते. फॉर्च्युनर जी आहे ना, ती चारी बाजूने तुटली गेली होती. त्यानंतर झालं काय, की काही जण जखमी झाले आणि 3 मित्रांना इथे जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळी आपण कुठे फिरायला जाऊ ना, त्यावेळी आपल्याला त्या रस्त्याचं अंदाज येत नाही. तिथला जो रस्ता आहे त्याची माहिती नसते आणि त्यामुळे असे अपघात होतात. आता इथे कदाचित स्पीडमुळे अपघात झाला आहे का दुसरं काही कारण आहे, हे ॲक्चुअलमध्ये माहीत नाहीये. जो चालक गाडी चालवत होता त्यांनाच माहिती, की हा अपघात का झाला? स्पीडमुळे झाला का तिथे हायवेचा काही प्रॉब्लेम होता त्यामुळे झाला? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.